अचानकच आम्ही हा निर्णय घेतला की प्रिशा झाल्यानंतर आपण पण गणपती बाप्पांना घरी आणूया आणि त्यासाठीच आम्ही आदल्या रात्रीच ही सगळी तयारी केली, डेकोरेशनचं सामान आणलं आणि बाप्पांची मूर्तसुद्धा बुक करून ठेवली. नेक्स्ट डे तयारी करून आम्ही प्रिशाला घेऊन निघालो गणपती बाप्पांना घरी आणण्यासाठी. जातानासुद्धा आणि रिटर्न येतानासुद्धा आम्ही बस गणपती बाप्पांचं नावच घेत होतो. इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या, त्यातली आम्हाला जी आवडली होती ती आम्ही आधीच बुक करून ठेवली होती आणि आता आम्ही बाप्पांना घरी घेऊन जात आहोत. घरी आणताना सोसायटीमध्ये पण लोकांनी बघितलं की अरे हे 3च जण आहेत, तरी पण हे किती जोराजोरात गणपती बाप्पांचं नाव घेत आहे. आणि आहेच गणपती बाप्पांच्या नावात आहेच ती जादू. घरी आणल्यानंतर आम्ही मस्त पूजा केली आणि स्थापित करण्या अगोदर आम्ही दुर्वा वगैरे व्यवस्थित सजवून वगैरे ठेवण्याचा प्रयत्न केला. फळं वगैरे जे समोर ठेवतात, कलश वगैरे सगळं आम्ही व्यवस्थित करत होतो. त्यातल्या त्यात प्रिशाची मस्ती चालू होती. तिलाही सारखं सारखं यायचं होतं मध्ये बघायला की आम्ही काय करतो आहे. आणि ते लहान मुलांचं एक असतंच की त्यांना इन्व्हॉल्वमेंट हवी असते प्रत्येकच गोष्टीमध्ये. थोडंफार डेकोर केलं आणि त्याच्यानंतर आम्ही हार वगैरे ओवला व्यवस्थित आणि गणपती बाप्पांना स्थापित केलं. त्याच्यानंतर आजूबाजूला तुम्ही बघतच असाल की कलश, फळं वगैरे सगळं मांडून झालेलं आहे. हार वगैरे घालून आम्ही गणपती बाप्पांची आरती घ्यायला सुरुवात केली. गणपती बाप्पांची आरती घेताना मन खूपच प्रसन्न होते आणि प्रिशासुद्धा बघत होती एकदम आतुरतेने की हे काय सुरू आहे. आणि मला नक्कीच वाटते की तिला हे सगळं खूपच आवडलं असणार, कारण ती खूप एन्जॉय करत होती आमच्यासोबत. आम्हाला हे सगळं करण्यात खूपच आनंद झाला. भले आम्ही आदल्या दिवशी सगळी तयारी केली असती तरी पण आम्हाला खूप चांगलं वाटलं. आणि आता तुम्ही पण गणपती बाप्पांचे दर्शन घ्या आणि जोरात म्हणा, गणपती बाप्पा मोरया.